जन्मापासून मरेपर्यंत आचरण, विचार, राहणं, बोलणं, वागणं आपल्या हातात आहे. देव म्हणतो जर हा मधला प्रवास तू संतांच्या मनाप्रमाणे केलास तर तुला आयुष्यभर पुढच्या जन्मात दुःख कधी देणार नाही. आता ऐका, आता परमार्थ करून आपल्याला दुःख भोगावं लागतंय, ऐका नाही. लय लोक मला म्हणतात महाराज 40 वर्ष झाली कशाला माळ घातली पण अजून काय दुःख हटणार. मी म्हटलं वेड्या, केलेल्या कर्माची तुला पोचपावती पूर्ण केल्याशिवाय हे सुटणार नाही. आता बघा, परमार्थ कर्म महाराजांची भेट होण्याच्या अगोदर याची आम्हाला अक्कल होती का? जगात केलेलं कर्म भोगायचं होतं का? माहिती नाही. कधी कळलं? जेव्हा आम्ही संतांच्या संगतीत गेलो, संतांच्या सानिध्यात राहिलो, संतांच्या बरोबर वावरलो, त्यांच्या संगत वाढलो, याचा परिणाम काय? याचा परिणाम संतांनी सांगितले. बाबा एक लक्षात ठेव, जर तुला गहू पाहिजे असेल रानात तर तुला काय पेरावं लागेल? तुम्ही शेतकरी, तुम्हाला गव्हाचं पीक काढायचंय, पेरायचं काय? यादव हा गहू, तुम्ही पेरताय काळ जिरं, कडू जिरं, आणि मागताय काय? मागताय काय? खरं सांगा बरं, बाजरी पेरली गहू येईल का? नाही ना. म्हणजे पेरल तेच. आता परत माना बरं सगळी, जे पेरल तेच, जे कर्म कराल तेच. किती सोपं आहे. पहिलं असे म्हणायची, बापाने केलं पुढं पोरांनी फेडायचं, त्याच्या पुढच्या नातवानी फेडायचं. देवाने नियम बदललाय. देव म्हणला हे चुकीचं आहे द्या, मग जो करी त्यानं फेडायचं. हा आता सध्याचा नियम आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपलं जीवनातलं सूत्रधार तुम्हीच आहे. त्याला एका महाराजांनी म्हटलं होतं, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुझ्या हातात आहे कसं जीवन जगायचं बघा. आणि म्हणून आम्हाला नशीब आमचं चांगलं आहे, आम्हाला चांगला संप्रदाय भेटला. आता ह्याच्यात लय बोलता आलं असं, पण मी जास्त बोलणारा माणूस नाही, पण आमचं परम भाग्य आहे. अरे असा संप्रदाय भेटला. आज तुम्हाला माहिती नसेल सांगतो, आज महिन्याला माऊलींच्या मंदिरात कीर्तन येते. आज आपण तिथं मानकरी हे सगळे मोठे वक्ते माझ्याकडे असतात. आज आपल्या संप्रदायाला एवढी मान्यता आहे, सगळ्या भारतामधल्या संप्रदायाने तुमच्या संप्रदायाला गुरुस्थानी मानते. हे अजून इतर लोकांना माहिती, मैदानात आल्याशिवाय कळत नाही. मग ते तुमचा स्वामीनारायण असू द्या, हरे कृष्णावाले असू द्या, कोणताही समाज असू द्या, सगळे मला भेटायला घरी येतात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलंय दिवाळीच्या सप्त्यात, काल आपल्या सप्त्यामध्ये ज्याने अयोध्येच्या रामाची मूर्ती बसवली, प्राण प्रतिष्ठा ज्याने केली, तेव्हा महाराज 2 दिवस माझ्या घरी मुक्काम आला होता. ते कोणाच्या दारात जात नाही बरं का, पण आपल्या इथं 2 दिवस मुक्काम केला. आणि यावर्षी उद्या दिवाळीच्या सप्त्यात जसं महाराष्ट्रामध्ये आळंदीला, पंढरपूरला संत साहित्य संमेलन असतं, तसं यावर्षी आपलं स्वतःच आहे संत साहित्य संमेलन. एवढ्या पदावर आपला संपलं आहे. आता आपलं गावापुरता जिल्ह्यापुरता नाही, मी आता परदेशात माझी मालकी, परदेशात माझ्यामध्ये लय नाही पण 30-40 लाखाच्या पुढे समाज आहे. आता ही सगळी असते ती माझ्याबरोबर म्हणून ह्या सगळ्याला. आणि या वर्षी तर दिंडीनं रेकॉर्डच तोडले. 7 ते 8 हजार लोक चालत होती राव माझी. यार्ड लागले, यार्ड 40, 25, 35 गाड्या
आता पहिला समाज राहतो, समाज मोठा आहे. मी कशासाठी सांगतोय, नांदलं तिथं तर तुम्हाला कोणाची किंमत कळेल. लग्न करून नुसतं माहेरच राहिला तुम्हाला तुमचं कुळ कसं कळेल. ज्या वेळेला तुम्ही लग्न करून त्या कुळात नांदाल त्यावेळेला तुम्हाला आमच्या कुळाची किंमत. हे आपलं संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. आज प्रत्येक ठिकाणी गुरुस्थान दिले आपल्याला. जाऊ द्या, विषय सोडा. मग माझा संप्रदाय मला पहिलं शिकवतो, हे बाबा तुझं नशीब मोठं आहे. का बरं? तर पहिली गोष्ट, तुला हा मृत्यूलोक भेटलाय हे तुझं भाग्य. माणसं म्हणते का मृत्यूलोक तर चांगला नाही. कोण म्हणतं चांगला नाही? कोण म्हणतं चांगला नाही? तुम्हाला माहितीये का, आपला मृत्यूलोक इतका चांगला आहे, या मृत्यूलोकात येण्यासाठी स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. का बरं मृत्यूलोक चांगला आहे? तर मृत्यूलोक हा मोक्षाचा दरवाजा आहे. तास्की भाषा बोललो होतो पण कळायचं, पण तुम्हाला पाहिजे तेवढं ज्ञान सांगेल. हा मृत्यूलोकात काय आहे? मोक्षाचं दार आहे. वर स्वर्गलोक, मध्ये मृत्यूलोक आणि खाली पाताळलोक. या मृत्यूलोकात तुमच्या हातात अशी चावी आहे की तुम्ही मोक्षाला जायचं का खाली नरकाला जायचं तर तुम्ही ठरवा. म्हणून सगळ्यात भारी मृत्यूलोक. म्हणून मृत्यूलोकात संतांनी जन्म घेतला. कुठं आले जन्माला? आले का नाही? तुकाराम महाराज कुठं आले? मृत्यूलोकात. ज्ञानोबर आहे मृत्यूलोकात. सगळे संत कुठं जन्मले? मृत्यूलोकात. त्याला संत जन्मले म्हणून ह्याही बाबलीच्यांना वाटलं कुणाला? देवाला. त्याला आपण मी मृत्यूलोकात. कळलं? म्हणून एक लक्षात ठेवा, देव म्हणतो माझा स्वर्गलोक आहे, पण त्या स्वर्गलोकात मला पाहिजे असणारा आनंद, मला पाहिजे असणारं सुख मला तिथं भेटत नाही. कुठं? स्वर्गात. म्हणून स्वर्गातला देव मृत्यूलोकात येतो. कशासाठी? या सुखाकारणी, या सुखाकारणे देव वेळावला वैकुंठ सोडून वैकुंठ सोडून कशासाठी आला? या सुखाकारणे देव वेडा झाला, वैकुंठ सोडून मृत्यूलोकात आला. कारण या मृत्यूलोकात तुम्ही आम्ही सोडा, पण वैष्णव लोक राहतात, वारकरी राहतात, संत राहतात आणि देवाला ते लय आवडतात, लय आवडतात. म्हणून देव मृत्यूलोकात आला. काय गरज होती? पैठणला आजपर्यंत नाथाच्या घरी पाणी भरते. काही गरज आहे का त्याला? त्याला काय एका मिनिटात पाईपलाईन कधी? देवाला पाईपलाईन करा किती वेळ लागेल? नुसतं पोट फिरवली की झाली पाईपलाईन. तर देव म्हणला नाही, मला सेवा करता आली पाहिजे. एकनाथाच्या घरी सेवा करतो. बघा, अरे देव सुद्धा वेडा होतो या मृत्यूलोकात आणि आपणाला सहज मिळाला. कसा मिळालाय? सहज. सहज नाही बरं का, लय दुःखात न मिळालाय. कसा दुःखात न मिळाला? ऐका, एक गोष्ट सांगतो मग तुम्हाला कळेल त्याची किंमत. कीर्तनकार मला कोणतंही काम म्हणलं, अण्णा इथं ज्ञान चालत नाही, गोष्टी सांगा की कीर्तन गोष्टीसाठी असतो. तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, उलट आणि आता जार काढलाय अशा तरण्या पुरी कुमारिका त्यांनी पोरं जर कीर्तनात कुठं आरोपणात गेला की आम्ही जार काढलाय महाराष्ट्र शासनाकडे, असे पत्रायचे ते ना आता. हा, त्याला कारण आहे काय? त्या पुरी मेकअप काय 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 त्यांची ती सुकलं. अहो नको ते उद्योग करायला लागले ह्या नालाय काट्या आणि कीर्तनाची गादी पाठवली.
ही नारदाची गादी आहे ना विनोद काय. आणि तुम्हाला माहितीसाठी नसेल, तुम्हाला माहितीये का आज या महाराष्ट्रात चांगला हसवणारा कीर्तनकार कोण कोण इंदुरीकर. तुम्ही माझ्यासाठी त्याच्या घरी जा आणि इंदुरीकरला फक्त एकच विचारा तुझा गुरु कोण. खरंच विचारा ए इंदुरीकर तुझा खरा गुरु कोण. काय म्हणे मोठ्याने भक्ती मध्ये गुरुदेवांना वजरडे मावळमध्ये माळ घातली. माझा माळकरी आहे का तुम्हाला माहिती. हो इंदुरीकर माझा माळकरी माझा शिष्य. पण काय करायचं ते मला कधी कधी म्हणतो बरं का अण्णा तुमचं एवढं ज्ञान तुम्ही एवढं वेदांत सांगताय पण लोकांना तुमचं आवडत नाही. मी बघा बरं मला कसं शिव्या देतो काय मी बोलतो तरी लोक मला 25,000 पाकिटे देतात. मला असंच बोलतो कसली लागते. त्याला म्हणलं की मी त्याला मग एक प्रश्न विचारला तू एवढे कीर्तन करतो खरं सांग समाज प्रबोधन किती केलं आजपर्यंत किती पोरं निर्व्यस्ती केलीस. त्या आईनं माझा बोलून जातो पण कोणी उचलत नाही. मला या भाद्रानं 1.5 ते 2 लाख पोरं मी केली. आज माझं शासनात रेकॉर्ड आहे 2-2.5 लाख मुलं माझी निर्व्यस्ती. नुसती निर्व्यस्ती नाही माळकरी काल बघितलं वाटला तर बाण करू असं कोणीच करत. ह्याला कारण काय कारण आहे. माणसाला जेव्हा खरं कळेल तेव्हा मानून डोळं उघडे. त्याचं काय होतं आम्ही विरोध करायचा मजा करायची काही बी बोलायचं तुम्ही आम्ही हसायचं. पण एक लक्षात ठेवा आज तुम्ही हसणार हा शब्द पाठ करा. आज तुम्ही हसणार पण उद्या एक दिवस तुम्हाला रडल्याशिवाय रडावंच लागणार आहे. कधी कधी रडतो माणूस कळो येईलांच काळी प्राण प्रयाणाच्या वेळी मग मात्र रडतो. नुसता रडत नाही डोक्याला हात लावतो नुसता हात लावत नाही पश्चाताप करतो. तेव्हा आयुष्यभर केलं आणि आज मला भोगायला आलं. किती माणसं जातो मला मगाशी वाईट वाटलं. आमच्या बाळूबाची वाईट बघितली काय तिच्या आईला धड दाखल शरीर शरीराची साथ तयार. तुम्हाला वाटतं का तुमचं शरीर असंच राहणार आहे. हा अरे आयुष्यभर तुम्ही कष्ट करताय. तुम्हाला एक लक्षात ठेवा साठी ओलांडली ना की गुडघ्याच्या वाट्यात तुम्हाला लिखी सांगणार आहे ए बाबा आता तुझं पास कर नाटक पहिल्या वाटेत साथ सोडत्या सगळं शरीर हळूहळू साथ सोडतं. मग मात्र बुद्धी भ्रष्ट होती. तुम्हाला बघायचे का वय झाल्यानंतर त्या माणसाची अवस्था काय. तारुण्य पण गेलं बेकार आहे रे बेकार आहे. मला बी येतं की बोलायचे जग त्याला मी शिकवते म्हणजे मला बोलता येत नसेल का पण मी कीर्तनकार मर्यादित नाही. बेकार आहे आयुष्य. एकदा आयुष्य गेलं ना झालं 50च्या पुढे. अहो आता सोडा मगाशी आम्ही दोघं तिघं बसलो होतो. बाळूबा म्हणजे आईला आमच्या वयाचा आहे. माझं 69 रनिंग चालू आहे. 69 पहिली पहिलवानकी केली. कुणाला वाटत ना म्हणून आज शरीर असं आहे. ज्या काळात आम्ही खात होतो ते तुम्हाला वासाला नाही. गावाचा चिक बायाला माहिती नसेल. हा काय खाणं होतं पहिलं आमचं तुपाचं तेलाशिवाय खात नव्हतो. आता आम्ही तेल खातोय कसलं डबल फिल्टर जेमिनी कसलं तुम्हाला माहितीये का. खरं सांगा तुम्ही तेल खाताय का विष खाताय. बघितलं का कधी बघितलं का कधी नाही. ज्या वेळेला मागचं युती सरकार होतं तेव्हा तुम्हाला माहितीये महाराष्ट्र होतं. सगळा अभ्यास केलाय मी जग फिरलोय. नुसता भारत सोडा अख्ख्या जगाचा माझा फेरा झाला. परदेशात फिरून आले आणि आज माझी मंडळी माळकरी परदेशात आहे. त्यामुळे सगळा अनुभव आहे. आज मी कंपन्या पाहिल्या तेल कंपन्या पाहिल्या. तुम्ही जर त्या तेल कंपनीत जाऊन डोळ्यानं पाहिलं ना आयुष्यात थोडं तेल कधी खाणार.
आणि माणसाला हृदयाला झटका बसाय कारण तुम्ही खाताय ते तेल. दुसरा दुश्मन तुमचा ओरिजिनल साखर. साखर सारखं विष नाही. तुम्ही बघितलं का कारखान्यात साखरेमध्ये किती केमिकल आहे? कळलं का तुम्ही? केमिकल बघितलं का? पहिले माणसं कधी आजारी पडत होती का? पडली का? नाही. पाहुणा घरी आला गुळाचा खडान पाण्याचा ताब्या. आता आहे का नाही? आहे का? अरे गुळ तो गुळच होता, पण आता गुळ बी तसलाच झालाय. ऐका, आता तुम्हाला मी एक सोपा प्रश्न सांगतो. 1 किलो इकडे बघा माझ्याकडे लय महत्वाचा विषय. 1 किलो शेंगदाण्याचं तेल गाळायला 3 किलो शेंगदाणं लागते. जा तुम्ही घाण्यावाल्याला विचारा किती. 1 किलो तेल काढायचं असेल तर किती किलो लागतं शेंगदाणं? 3 किलो. बरोबर आहे. 3 किलोला 1 किलो असं माप आहे. आता मला सांगा शेंगदाणा कसा किलो? बायानो कसा किलो? कमीत कमी 120 रुपये. 120 रुपये. 3 किलोचं किती झालं? 360 रुपये. जेमिनीचं 1 किलो तेल कितीला देतात तुम्हाला? 140. कंपनीला कसं काय परवडतं? 360 रुपये घालवायचं आणि 1 किलो काढून तुम्हाला 140 द्यायला परवडतं कसं? आता डोकी आवड झाली. काय काय नाही. 12ने तेल आणि चरबीचं तेल त्याच्यात अर्ध. खा तुम्ही वा. हे बायकोन माझ्या बाई म्हणती माझ्या नवऱ्याने जिमिनी आणली जमिनीत गाडायला आणली. पण तेल खाऊ नाही का? पहिले माणसं काय करत होती? रानामध्ये आपल्या कोरडे असायचे का नाही? पहिल्या रानात काय असायचं? शेंगदाणे करायची, सूर्यफूल करायची. करत तुझी का नाही? आता माझ्या घरी करायचं. आमच्या रानात किती कडे असायचे. मी जसंही डोळ्यानं पाहिलं हे बघा राजू बसतोय त्या दिवशी डबे 4 होतं घरात येऊन गठरात होतं. गठरात होतं. गाण्यावर गेलो बसलो. करडई म्हणलं दाखव मला. करडई बघितली म्हणलं आता का? आता 140 रुपये कुठं? आणि करडईचं तेल 5 किलो 1700 रुपयाला. तुम्हाला 1700 रुपयाला जेमिनी तडाव. कळलं का? आयुष्य का बरबाद होते? आज आपलं सगळं जीवन बदललं. माणसाचा मी दुकान करत नाही. नार्को टेस्ट केली त्यावेळेला करायला लागली ना तेव्हा कळते माणसाचा जो अर्धबाद झालाय. याला कारण शरीरातलं रक्त बाद आहे. का बाद आहे? अरे जे खातो तेच रक्त असतं अंगात. ऐका, 42 दिवसांनी शरीरातला खाल्लेल्या अन्नापासून प्रक्रिया केल्यानंतर 42 दिवसांनी आपल्या शरीरात रक्त तयार होतं त्या अन्नातून. आता रक्त किती किमतीचं असेल, किती मोलाचं असेल. तुम्हाला रक्ताबद्दल अजून माहिती नसेल. भारतामध्ये सगळ्या केमिकलची रसायनं काढली. काय केमिकल नाही? सगळं केमिकल आहे. आजपर्यंत सगळ्यांनी प्रयत्न केलाय तो कोणाच्या बापाला अजून रक्त तयार करता आलं आले का? रक्त तयार करता देव म्हणतात तो माझा हाच आहे. ते सगळ्यांना तुम्हाला देणार नाही. देव म्हणतो मी कधी तेवढंच. आता किती आयुष्य दूषित झाले. हवामान दूषित आहे, सगळं दूषित आहे. प्रत्येक जण धडपडतोय कशाला? सुखाला. सांगा बरं, बसलेल्या पैकी आनंद सुख समाधान कुणाला नको असेल त्याने हात वर करा. न तो पाहिजे कसं तिने बी पाहिजे त्याला आधी बघा ना तुम्ही हे कसं मिळेल? पहिली गोष्ट आपलं शरीर चांगलं पाहिजे.
शरीर मजबूत पाहिजे. जो बरी सकल सिद्ध आहे चालावया हातपाय तोपर्यंतच तुम्ही आम्ही प्रपंच. आणि शरीराची साथ संपली लगा कुणी दगडा मारा. एवढा मोठा अनुभव शरीर वय झाल्यानंतर पोरांनी म्हणावं, पोरांनी तुला लय अक्कल आहे का बस. ए म्हाताऱ्या काय कळतंय तुला. कोण म्हणत, कोण म्हणत तरी खरंय का खोट. हा डोळ्यानं अनुभव घेतला. रात्रंदिवस त्या कामाला कष्ट करताय, प्रपंच उभा करताय. आणि एकदा का पोराचं लग्न केलं बिन बोबाट चटई काकत घेते तीन देवळातून दोषी आहे का नाही मृत्यू लोकांचा नियम. मग मला सांगा, अरे असलं जीवन जगण्यापेक्षा खरं सांगू माणसानं कधी मी मोडावं पण वाकू नये. शब्द कळला तर नाही म्हणून मोडावं पण वाकू नये. मग काही असो माझ्या संभाजी राजासारखा